तोडणीचं काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांसह 4 मृत्यू झालाय। नागस फाट्याजवळ मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे। यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री 2 वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता। पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला। या अपघातामध्ये जखमींना उपचारासाठी कवठे महाकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आलाय। कंत्राटी तत्वावर पुन्हा पदभरती करण्याचा गृह विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। शासनानेच कंत्राटी पदभरती रद्द केली होती, तरीही गृह विभागाकडून पोलीस दलातील सागरी बोटी चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने पीएसआयची पदं भरणार। ज्या गृह विभागाने कंत्राटी पदभरती धोरण रद्द केले होते त्याच विभागाने पुन्हा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। मात्र एमपीएससी परीक्षार्थींनी कंत्राटी पदभरतीला विरोध केलाय। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा। गुरुवारी देखील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी पुरवठा बंद होत असल्याने पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे। वारजे जलकेंद्र अंतर्गत सगळा भाग, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वडगाव, कात्रज, कोंढवा परिसर या भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। राज्यातील 140 कारखान्यांचे धुराणे बंद ठेवले आहेत। कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे कारखाने बंद ठेवलेत। अजूनही 67 कारखाने सुरू आहेत। आतापर्यंत राज्यामध्ये 10,49,00,000 टन ऊसाचं गाळप पूर्ण झालंय। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अडवू शकत नाही या निकालाविरोधात अहमदनगर आणि नाशिककरांनी दाखल केलेल्या विशेष परवानगी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। यामुळे ही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क परिषद आणि लघु उद्योजकांची संघटना असलेल्या मसिया संघटनेला चक्क लोकवर्गणी गोळा करावी लागत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 716 कोटी 97 लाख रुपये उत्पन्न मालमत्ता करापोटी जमा केले असून हे उत्पन्न गतवर्षीपेक्षा 83 कोटी 66 लाख रुपये अधिक आहे। मालमत्ता कर विभागाने वर्षभरामध्ये जमा केलेल्या महसुलाचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे। यावर्षी मालमत्ता वसुलीचे सुयोग्य नियोजन करत अधिकाधिक महसूल वसुलीचं नियोजन करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना 4 जिल्ह्यातील 275 केंद्रांवर मंगळवारी सुरुवात होईल। पण पूर्वसंध्येपर्यंत हॉल तिकीट, विद्यार्थी संख्या आणि परीक्षा अर्ज जुळवण्याचं काम सुरू होतं। पहिल्या दिवशी एकूण किती विद्यार्थी परीक्षा देणार याविषयीची आकडेवारी देखील रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती। 4 जिल्ह्यातील 275 परीक्षा केंद्रांवर पदवीचे अंदाजे 2,75,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। मूल्यमापन मंडळाची सोमवारी बैठक घेण्यात आली। निवडणुकीच्या तयारी संदर्भात कर्मचाऱ्यांना 6 एप्रिलला प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यामुळे या दिवशी होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे। सध्या कोकणामध्ये शिमगोत्सवाची धामधूम पाहायला मिळते। कोकणातील नागरिक घरी आलेल्या देवाची पालखी खांद्यावर घेऊन आनंदाने नाचताना पाहायला मिळत आहेत। ठाण्याचे शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश माने यांनी एकत्रित खेड तालुक्यातील पोयनार गावी जाऊन काळकाई देवीची पालखी नाचून शिमगोत्सवाचा आनंद साजरा केलाय। लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहता एमपीएससीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलाय। नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे 15 ते 17 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे। मात्र लोकसभा निवडणूक पाहता 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्याऐवजी 29, 30 एप्रिल आणि 2 मे रोजी ही शारीरिक चाचणी होणार आहे। बाकी इतर तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे। घटनेमध्ये एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। विद्यापीठाच्या आवारातील एसपीयू कौशल्य विकास केंद्रामध्ये 2 हे विद्यार्थी शिकत होते। त्यांच्यामध्ये किरकोळ कारणातून वाद झाला। वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं।
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केलाय। महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच 1000 कोटींच्या जवळपास टप्पा गाठलाय। हा कर संकलन विभागाचा एक माइलस्टोन ठरला असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। 6,25,000 मालमत्ता धारकांपैकी 5,11,154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केलाय। कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत। पुणे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये 2 तरुणांनी अंगावर पेट्रोल सदृश द्रव्य पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणांनी केला आहे। याबाबत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी देखील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला, काही दिवसांनी त्याचा मृत्यू देखील झाला होता। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी शुल्क प्रतिपूर्ती देण्याचं जाहीर केलं आहे। त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील 12वीचे 2,84,208 विद्यार्थ्यांना तर 10वीच्या 3,28,914 विद्यार्थी असून 10वी आणि 12वीच्या एकूण 6,13,122 विद्यार्थ्यांना शुल्क माफी शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। यंदा राज्यामध्ये कमी पाऊस पडल्याने राज्यभरातील 40 तालुक्यांसह 1,021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। आता विमान प्रवाशांना उड्डाणाआधी तासनतास तात्काळ बसण्याची गरज नाही। अनेकदा विमान उड्डाणाच्या बराच वेळ आधी प्रवाशांना विमानामध्ये वाट पाहत बसावं लागतं। विमानामध्ये बोर्डिंग झाल्यानंतर उड्डाणाला बराच विलंब होतो। या दरम्यान प्रवाशांना बाहेरही पडू दिलं जात नाही। मात्र आता तुम्हाला फ्लाईट आधी बराच वेळ विमानामध्ये बसावं लागणार नाही। नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने नवीन गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत। त्यामुळे आता बोर्डिंग केल्यानंतर विमान टेक ऑफ करण्यास उशीर झालेल्या प्रवाशांना विमानाबाहेर पडता येईल। अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाले। त्यानंतर देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक येत आहेत। राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी अनेक सुविधा दिल्या जात आहेत। आता राम मंदिरामध्ये रामलल्लाचे कपडे बदलण्यात आलेले आहेत। या संदर्भात माहिती ट्रस्टकडून सोशल मीडियावर देण्यात आली आहे। तापमान वाढत असल्यामुळे रामलल्लाच्या पोशाखामध्ये बदल करण्यात आलेला आहे। भगवान रामलल्ला यांना आता सुती कपडे परिधान केले जात आहेत। शनिवारपासून हा बदल करण्यात आला आहे।